पर्यटकांसाठी आता आनंदाची बाब आहे। ताडोबा सफारीत कोणतीही दरवाढ झालेली नाहीये। सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे। ताडोबा सफारीच्या दरवाढीची ही फक्त अफवा असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। पावसाळ्यात 3 महिने बंद असणारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे। ताडोबा पर्यटकांसाठी पूर्णपणे सज्ज आहे। मात्र यंदा सफारी शुल्कात वाढ करण्यात आल्याने याचा परिणाम सफारीवर होऊ शकतो अशी चर्चा सुरू होती। मात्र ही एक अफवा आहे असं वन विभागानं पर्यटकांसाठी कोणतीही दरवाढ केली नसल्याचं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्रला सांगितलंय। या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। येत्या ऑक्टोबरमध्ये ताडोबा सफारीला सुरुवात होत आहे। कोर झोन जे आहे ते 3 महिन्यापासून बंद होता, आता ऑक्टोबर महिन्यापासून त्याला सुरुवात होत आहे। ताडोबामध्ये अनेक रोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ताडोबाची कायापलट केलेली आहे असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहे। भाऊ नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये। मला एक विचारायचं आहे की ताडोबा ऑक्टोबरमध्ये आता सुरुवात होत आहे, परंतु अफवा पसरण्यात येत आहे की ताडोबामध्ये सफारी महाग झालेली आहे, जेणेकरून पर्यटकावर त्याचा फटका बसू शकतो। काय सांगा? नाही, ही अफवा मीही ऐकली आणि अफवा ऐकल्यानंतर मी संबंधित अधिकारी माननीय मंत्री महोदयांनाही पत्र लिहून या जिल्ह्यातील जनतेच्या भावना पाठवल्यात की मोठ्या पद्धतीने अशा पद्धतीची दरवाढ करणं हे अयोग्य आहे। पण जेव्हा अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा झाली तेव्हा मला माहिती अशी देण्यात आली की अशी कोणतीही दरवाढ, सामान्य ज्या लोकांना जो दर या अगोदर होता तोच दर आहे। माननीय मंत्री महोदयांनी फक्त ज्या 10 फेऱ्या VIP असतात, ज्या VIP फेऱ्या या ऑनलाईन मध्ये बुकिंग न करता डायरेक्ट बुकिंग केली जाते, त्याच्यात दरवाढ करायचं सांगितलं। मी अधिकाऱ्यांना हेही सांगितलं की जर अशा अफवा पसरत असतील, चुकीच्या गोष्टी होत असेल तर तीही दरवाढ करू नका। लेखी पत्रही मी दिलंय आणि मला विश्वास आहे की वन विभाग कोणतीही दरवाढ करणार नाही। पर्यटकांनी यावं, पर्यावरणाचं ज्ञान घ्यावं, आनंद घ्यावा, पर्यटन वाढावं, रोजगार मिळावा, हा या मागचा दृष्टिकोन असला पाहिजे। आणि त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केलं की आम्ही या दृष्टीने काम करू। की कोणतीही दरवाढ होणार नाही, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।